आज जालना येथे आमच्या धनगर समाजाचे बांधव दीपक बोराडे हे गेले 7 दिवस झालं त्या ठिकाणी धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी जालना या ठिकाणी उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि त्या ठिकाणी पेटवले गेलेल्या पंथीचा आज कुठंतरी महाराष्ट्रभर एक भडका होत असताना ज्या दिवशी या महाराष्ट्राची 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा गाव कुसाबाहेर असणाऱ्या खेडोपाड्यामध्ये आणि वाड्या वस्त्यावरती डोंगर कऱ्याकापड्यातून राहणाऱ्या धनगर समाजाला एकसंघ करण्याचं काम ज्यांनी केलं हे स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांना प्रथमतः मी या तुमच्या माध्यमातून वंदन करतो। खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर आपल्या शेजारी असणारं कर्नाटक असेल, आंध्र असेल, त्याचबरोबर तमिळनाडू असेल, या राज्यामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी धनगर समाज त्या ठिकाणी एसटी प्रवर्गामध्ये आहे, परंतु गोवा आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं ओबीसी मध्ये आहे। आम्हाला या असणाऱ्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं जालन्यामध्ये सन्माननीय दीपक बोराडे साहेबांनी सांगितलंय की जोपर्यंत आमच्या धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये जोपर्यंत समावेश करत नाही तोपर्यंत आम्ही ह्या महाराष्ट्राच्या असणाऱ्या सरकारला असेल आम्ही त्या ठिकाणी शांत बसू देणार नाही। खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून ते आजच्यापर्यंत अनेक सरकार येऊन गेले, त्याने प्रत्येक वेळेस या फक्त समाजाचा मतापुरता वापर करायचा आणि मतं आली की माझीच गाडी, माझीच माडीन, माझ्याच बायकोची गोलगोल साडी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्वतःच घर भरण्याचं काम या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आजच्या सरकारनं सगळं केलंय। तर खऱ्या अर्थानं दीपक बोराडे साहेबांनी जे सांगितलं की 7वा दिवस होऊन गेला आणि परवा दिवशी 24 तारखेला महाराष्ट्रातला धनगर समाजाचा असंख्य जनसमुदाय त्या ठिकाणी एकवटला आणि त्या ठिकाणून आरोळी दिली की 26 तारखेला आपण सर्वांनी जिथं असाल तिथं जाऊन त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये धनगर समाजाचं एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याचं त्या ठिकाणी तुम्ही काय करा तर त्या असणाऱ्या तहसीलदाराला निवेदन द्या। त्याचाच भाग एक म्हणून आज आम्ही सर्वजण धनगर समाजाचे पहिल्यापासूनचे बी.के. कोकरे साहेबांच्या विचारापासून ते आजच्या असणाऱ्या दीपक भाऊ बोराडेंच्या विचारांशी सहमत असणारा सर्वच्या सर्व धनगर समाज आज या ठिकाणी एकवटलाय। त्यांनी 26 तारखेला निवेदन द्या म्हणून सांगितलं, त्याचाच भाग म्हणून आज आम्ही सर्वजण निवेदन देतोय। त्याच्या पुढची रणनीती 29 तारखेला आपापल्या भागामध्ये आपापल्या असणाऱ्या मतदारसंघामधले जे आमदार असतील, मंत्री असतील त्यांच्या घरापुढे जाऊन किंवा त्यांना निवेदन देऊन आमचं जे धनगर समाजाचं पारंपरिक वाद्य आहे गजे आणि ढोल त्या ठिकाणी वाजवून त्या असणाऱ्या आमदार साहेब असतील, मंत्री महोदय असतील त्यांना निवेदन देण्याचं काम या ठिकाणी आमचा समाज करणार आहे। आणि त्याचबरोबर जबाबदारीने आपण असणारे सर्वांना हात जोडून विनंती करतोय की हा फक्त एकट्याचा खेळ नाही, तर 1 ऑक्टोबरला जी दीपक बोराडे साहेबांनी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्यानं जी खऱ्या अर्थानं प्रत्येक गाव असेल, वाडे असेल, वस्ती असेल, मोठमोठी शहरं असतील त्या ठिकाणी बसून जो त्या ठिकाणी रस्ता रोको असेल किंवा चक्काजाम करण्याचं आंदोलन ठरवलंय त्यासाठी आपण सर्वांनी एकसंघ होऊया। यासाठी आज एक त्या असणाऱ्या आंदोलनाचा पहिला दिवस म्हणून 26 तारीख म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या असणाऱ्या मान तहसीलदार कार्यालयाचे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकवटलो आहोत। या ठिकाणी तुमच्या माध्यमातून फक्त मला एवढंच सांगायचं आहे की केंद्र सरकारने आणि संसद आपण 2024ला फेब्रुवारी 2024ला मुंबई हायकोर्टानं जी याचिका धनगर समाजाची फेटाळली ती याचिका फक्त त्या ठिकाणी या असणाऱ्या केंद्र सरकारने आणि त्याचबरोबर जे संसदीय काही मंत्रिमंडळ म्हणजे मंत्री आहेत त्यांनी फक्त धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं याची फक्त अंमलबजावणी करायची। आता मुंबई हायकोर्टानं त्या ठिकाणी आपली याचिका फेटाळली, आपण आता सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं कोर्ट हे फक्त राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला त्या ठिकाणी आदेश देऊ शकतो की तुम्ही या असणाऱ्या धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण त्याच ठिकाणी ज्या पद्धतीनं आंध्र असेल, तमिळनाडू असेल आणि कर्नाटक असेल याच्या आधारे धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशा पद्धतीचा फक्त एक असणारं 4 वळीचं पत्र या असणाऱ्या महाराष्ट्र सरकारनं 1 मे 1960 पासून ते आजच्या सरकारनं दिलं नाही। ते फक्त 1 वळीचं पत्र महाराष्ट्रामधला धनगर हाच धनगड आहे आणि जे बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिले घटनेमध्ये आम्हाला जे एसटीचं आरक्षण आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी याचाच भाग म्हणून आम्ही सर्वजण सकल धनगर समाज बांधव आज या ठिकाणी निवेदन देतोय। आणि तुमच्या सर्व मीडिया प्रमुखाचा असतील सर्व प्रशासनास मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।